आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळ्यातील नेहाळोद ग्रामपंचायत पुन्हा चर्चेत. भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर चौकशी समिती गावात दाखल. धुळे तालुक्यातील नेहाळोद ग्रामपंचायत सध्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते भीमराव कडरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आणि कथित भ्रष्टाचाराबाबत धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने एक विशेष तपास समिती नेमली आहे. काही दिवसांपूर्वीच हे पथक चौकशीसाठी गावात आले होते. मात्र अपुऱ्या माहितीमुळे धुळे तांत्रिक कारणास्तव तो दौरा पूर्ण होऊ शकत नव्हता. याच अनुषंगाने तपास पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी पुन्हा एकदा नेहाळोद गावात दाखल झाले आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. मात्र या तपासणी दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी गावात पाहणी करत असताना गावातील विकास कामांची माहिती देण्यासाठी जबाबदार व्यक्ती म्हणून ग्रामसेवकाची उपस्थिती अनिवार्य होती. परंतु ग्रामसेवक हे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असूनही त्यांनी तपास समितीसोबत जाणे टाळले, असा गंभीर आरोप तक्रारदार भीमराव कडरे यांनी केला आहे. यावर बोलताना कडरे यांनी ग्रामसेवक स्वतःला जिल्हा प्रशासनापेक्षा मोठे समजतात का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. अखेरीस ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीतच तक्रारदारांच्या उपस्थितीत तपास समितीने आपली पाहणी पूर्ण केली आहे. ग्रामसेवकाच्या या भूमिकेमुळे चौकशीत पारदर्शकता राहणार का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून समितीने आपला अहवाल विनाविलंब जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीमराव कडरे यांनी लावून धरली आहे. आता जिल्हा प्रशासन या अहवालानंतर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाम मत मराठी न्यूज, सोपान देसले, धुळे. माझे नाव भीमराव कडरे, मुक्काम पोस्ट नेहाळोद तालुका जिल्हा धुळे. मी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दिलेली होती. त्या तक्रारच्या अनुषंगाने अधिकारी अगोदर BDO साहेब ते येऊन गेले, तरी पाहणी अपूर्ण होती. आता नवीन त्यांनी नेमणूक केली, परत पाठवले अधिकारी आल्यानंतर अधिकाऱ्यांबरोबर ग्रामसेवक हे कुठल्याही कामं दाखवायला आले नाही, तरी एकदम ग्रामपंचायतीमध्ये बसून म्हणजे ते प्रशासनापेक्षा एकदम मोठे आहेत, तरी चौकशी करून अहवाल तात्काळ देण्यात यावा. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.